माहित होतं शरीराचा जीप आहे गाईज मला माहित होता प्रॉब्लेम येईल म्हणून मी 4 चिठ्ठ्या बनवून आणलेल्या आहेत. ज्या चिठ्ठ्यांमध्ये त्याचं नाव आहे प्रत्येकाचं त्याला आपण मान देऊया. आता मदा कोण पादा मोजीचा घोडा पादला ला चिठ्ठी. सो गाईस त्याच्यासमोर याने चिठ्ठी उघडलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे. हॅलो गाईज तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर परत एकदा मी तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आता आपण निघालो आहे वाशीला जायला. बघूया वाशीला अजून काही डिसाईड नाही झालं कुठे जायचं आहे, पण जायचं आहे. आता बल्ली येतो आहे, दादा येतो आहे आणि शयू येतो आहे. आम्ही 4 जण चाललो आहे आणि गाडी बघा आपल्या गाडीत चाललो आहे. तर गाईज आपण रेडी झालो आहे, मस्तपैकी तयारी झालं आहे आपली. आता पण निघूया थोड्याच वेळात. दोघं आले आणि बल्ली आला का मग निघूया आपण. बोललाय ऑन रेकॉर्ड बोललाय. नाही मारलं तरी चालेल. शाबास. का काय माहिती त्यालाच माहिती. तर गाईस आपण निघालो आता वाशीला जायला. आला होता गाईस बल्ली पण आलेला आहे, शयू आलाय, दादा आलाय, बल्ली आलाय. ब्लॅकी ब्लॅकी किती टाइम. हा घाट तुझी. हे असं चालतंच आमच्याकडे. आता काय बोलायचं. रेकॉर्डिंग झालं. त्याने उठवलं मला. मी झोपलेलो, गाळ झोपेत होतो. एवढा चेहऱ्यावर ऊन होता. ओके तरी पण लोकांना झोपलेलो. ओके ठीक आहे. आला बोलते भाई येऊन, तरी पण मग शुद्धच नाही. नंतर बोलते जायचं आहे. बोललो हो जाऊ. बोलतो जायचं काय गाडी घेऊन जायचं. नंतर बोलते दादा वेळेस बघ पडला. बोललं काय बोललो हे कधी ठरलं. बोलते हो वाशीला जायचं. हे कधी ठरलं. बोलो झोपत रस्त्यावर झाला. चल तेव्हा निघालं, सगळं उठलो डिटेलमध्ये. हा घरी गेला आणि नंतर मी सगळं आंघोळ केली. आंघोळीला किती टाइम गेला. मला बोलला आंघोळ नाही करत, 5 मिनिटं झालो. अशा प्रकारे आपल्याला कळालेलं आहे. अरे गॅसचं माहिती किती प्रॉब्लेम चालू आहे. चुलीवर पाणी गरम केला. ओके. आणि तर गाईज असे लफडे आहेत वार युद्धामुळे. चुलीवरती काय पाणी युद्धामुळे आम्हाला पण जायला लेट होतं. मला काय बोलायचं. जे काही LPGचं शॉर्टेजेस चालू आहे त्याच्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस प्रचितला भोगावे लागले. जामच भोगावे लागले. कारण की त्याला चुलीवर पाणी गरम करून आंघोळ करून नंतर यावं लागलं. LPGच्या शॉर्टेजमुळे त्याच्या घरी पाणी गरम त्याला मिळालं नाही आणि त्याला गरम पाणी शिवाय त्याला आंघोळ करता येत नाही. त्याला जरा थंड पाण्याचा फोबिया आहे, त्याच्यामुळे त्याला गरम पाणीच लागतं. थंड पाणी. तर LPGचं शॉर्टेज असल्यामुळे त्याचं जरा घरी गॅस नव्हता आणि म्हणून त्याच्या मम्मीने चुलीवर पाणी गरम केलं आणि ते तापता 15 मिनिटं झाली आणि त्यानंतर अजून त्याला 20 मिनिटं लागतात आंघोळ कराव्यासाठी. अशा प्रकारे त्याला अर्धा तास लेट झालेला आहे. आम्ही 15 मिनिटं राघोबा मंदिराजवळ त्याची वाट बघत होतो. हे माईक कुठे आहे. थंडी होती ना, ते कशाला ठेवले. ओके त्याच्याकडे आम्हाला गरमी होते, त्याच्याकडे थंडी आहे. मला चार्जिंग पाहिजे म्हणून ठेवले. चार्जिंग नाही फोनला म्हणून. तेच तर अशा प्रकारे आमचं सॉर्ट आउट झालंय. जाऊ द्या चला, उशीर झाला. पण आज आपण प्रेक्षकांना सांगू या की आपण आज कशासाठी वाशीला चाललोय. तर महत्वाची 2 कामं आहेत. आपल्याला 2 iPhone घ्यायचे, प्रचितसाठी, शिराजसाठी आणि जर वाटलंच तर दादासाठी 17 Pro Max घ्यायला चाललोय गाईस आपण. तर
तर आपण आज बघायला चाललोय. सगळं विकून टाकू आपण, फोन घेऊ सगळ्यांना. एवढी आमची काय हे नाहीये, कमकुवत बाजू नाही की सगळं विकायला लागेल आयफोन साठी. फर्स्ट एवढं आमच्याकडे आहे की आम्ही आयफोन घेऊ शकतो. विकायची वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. दादा हे काय लूज होतं, लूज का होते तो, एक लूज का होते गोटी आते. हे लाव. अरे व्हिडिओ चालू आहे. ते वाशीला जायचंय पण श्रेयसला तुरुब्याला किंवा सानपाड्याला जायचंय. तर सानपाड्याला काय आहे? अरे सानपाड्याला मोमोज खायला. मोमोज. ओके ओके. मोमोज पण आता मोमोजचा टायमिंग आहे काय? काय? मोमोजचा आहे ना. टायमिंग 9 वाजता आहे. 9 वाजता खायचंय. 9 वाजता खाऊ. मग जाऊ दे चला वाशीला. हे डिझेल भर पहिले. तसा सिराज कमी मागाशी झालाय. बोललेला आहे 1000 तरी जर मागाशी टाकणार आहे. त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे 1000चा मी टाकीन. अरे पैसे विसरलो घरी. काही नाही. काय ना जीपे कर. जीपे पण तेवढे नाही. तो 200 guys, मोबाईल मला माहित होतं. तुझ्या शरीराचा जीपे कर. गाईज मला माहित होता प्रॉब्लेम येईल म्हणून मी 4 चिठ्ठ्या बनवून आणलेल्या आहेत. ज्या चिठ्ठ्यांमध्ये त्याचं नाव आहे त्यांनी प्रत्येकाचं. कमेंट दिलेली ना पुढे बसेल पण काय डिझेल टाकेल. मी सॅम्पल दाखवतो. हे बघा आता माझी पहिली CD च चिठ्ठी आहे. उघडली. माझी CD च हा आहे. प्रचितचं नाव आहे याच्यावर. दिसत नाही दादा. तो लावलेला आहे. माझं कार्ड मारू काय? त्यानंतर हा बघा शिराजचा नाव आहे. अशा सगळ्यांच्या चिठ्ठ्या बनवल्यात मी. तर मी यावेळेस कोणाला मान देणार आहे माहितीये? आदा मदा करूया आणि ज्याचं नाव येईल त्याला आपण मान देऊया. आदा मदा कोण पादा मोजीचा घोडा पादला ला. चला शिराज उचलेल चिठ्ठी. शिराज चिठ्ठी उचल. चिठ्ठी उचल. सो गाईस त्याच्यासमोर याने चिठ्ठी उघडलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे प्रचित भुईर. थांब जरा दुसरी चिठ्ठी दाखव जरा नाव दाखव. बस EMI काय, का हे EMI? नको. हे बघ सिराज. हे बघ मी काय करू, टाकू का नको? किती टाकायचं? 1000. ए दे. याला बरं माहिती. मला बघायचं आज सानपडेत काय. मला दाखवस तू. अरे सानपाड्यात नाही. काय तू मला दाखव. याला सगळं होऊन दिली त्याने तुला. मी पण दिली. तर गाईज हे बघा आपण इथे गाडी लावली आहे. इकडे सनसेट झालं आहे. बघा इथे फ्लॅग आहे. बघा गाईज आपली उरणची ट्रेन. आणि आपण इथं गाडी लावली आहे. आणि हे बल्ली इथे गेलेत चालत कुठेतरी. बघूया बल्लीने आणलं आहे. तर ॲक्च्युली इथे टर्फ आहे. बेलापूर जेट्टी. बेलापूरची जेट्टी. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे. हे बघा इथे खेळतात. आणि इथे वाटतं कॅफे आहे. तर काही हा बघा हाच तो कॅफे. काय माहिती काय आहे इथे भेटते. फर्स्ट टाईम आलो आम्ही पण. आपले बल्लीज इथे आहेत. हे बघ आला बघ माझ्या. हा बा लगेच गेला बघा. पोरींजवळ गेला बघा. काहीच आपण आता उतरलो आहे. हे बघा आम्ही आता आलो वाशीला आलो आहे. दादा गेला आहे फोन बघायला. त्याला फोन पाहिजे होता तो तिकडे गेला आहे फोन बघायला. तर आपण आता इथे आलो. आम्ही गाडी लावायला गेलो तर गाडी लावली आणि आपण चाललो आता. ए बल्ली चल. बल्ली बघा. हाय गाईस. बघा गाईस मस्त वाटते फाउंटन. मी पाणीपुरी खायला आलोय बघा. बल्ली आम्ही पाणीपुरी खातो गाईज. बघा आता अजून एक डिश मागवली आम्ही. चीज टोस्ट सँडविच. बघूया आपण कसं लागते. जास्त गाईज हे बघा आपण घेतलेले आहेत सगळे. हे बघा बल्लीने शेवणी पण घेतलाय. सामान घेतलेलं आहे आपला वाशी प्लाझामधून. तर आपण आता चाललो आहे खायला. चाललो आहे. आपली गाडी बघा इथे आहे पुढे एकदम पुढे पार्क आहे. तर आता आपण
चाललोय काही मध्ये काय मला काय दाखवलं अरे मी आता सगळ्यांना दाखवतो तुला ना दाखवतो स्पेशल दिसते बघा आपला मसाला वापड आलेला आहे दादा कोल्हापुरी बिर्याणी आली गाईज बघा पनीर टिक्का बिर्याणी थोडासा राईस देतो इनको भी दे देंगे मेरे पेट में दुख रहा है थँक्यू रायता घ्या कोणाला आणलंय गाईज ते बघा आम्ही ताक पण मागवलंय काय ते बॉटलमध्ये येते ना पहिले काहीचं जेवलं आपण भगत ताराचंद तुझी गाडी कुठे आहे नाही हो आम्हाला तिकीट नाही भेटत मम्मी काय शयूर ट्रेनच्या ऑफिसची चावी विसरलाय द्यायला ट्रेन अशीच चालली फुकट मध्ये ट्रेनचे तिकीट पण नाही काढलेत लोकांनी तसेच गेलेत तर गाईज आपण आलो घरी तर हे बघा जस्ट आलो घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता मी मस्त फ्रेश होतो आणि झोपतो तर आपण भेटूया उद्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय